आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाची पोळी बघणार आहोत. अगदी सोपी पद्धत मी वापरलेली आहे. झटपट पोळी बनून तयार होते. त्यासाठी गूळ मेल्ट करण्याची गरज नाही. तरी देखील पोळी जराही फाटत नाही, तुटत नाही. नमस्कार, मी ललिता आपल्या सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनल मध्ये. आपल्याला पीठ वस्त्रगाळ करण्याची गरज नाही किंवा मैदा देखील वापरण्याची गरज नाही. पीठ आपण इथे गाळणीने गाळून घेत आहोत. पीठ गाळून झाले की त्यात चवीसाठी चिमूटभर मीठ घालून घ्यायचे आहे. चपाती करण्यासाठी ज्याप्रमाणे कणिक बनवतो अगदी तसेच कणिक करून घ्यायचे आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. कणिक करून झाले की ते एका डब्यात किंवा पातेल्यात काढून घ्यायचे आहे. कणिक पूर्ण पाण्यात भिजेल एवढे पाणी त्यात घालून घ्यायचे आहे. पातेल्यावर झाकण ठेवून कणिक भिजू द्यायचे आहे. कणिक पाण्यात भिजत आहे तोपर्यंत आपण तीळ भाजून घेऊया. तीळ भाजण्यासाठी जाड बुडाची कढई वापरायची आहे, नाहीतर तीळ जळू शकते, ज्यामुळे पोळीची चव पूर्णपणे बिघडण्याची शक्यता असते. तीळ मंद आचेवर चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे. त्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो, पण गॅस मंद आचेवरच ठेवायचा. तीळ तडतडेपर्यंत भाजून घ्यायची. छान सोनेरी लालसर कलर येऊ द्यायचा. भाजताना तीळ सतत हलवत राहा, म्हणजे सर्व तीळ एकसारखी भाजली जाते. तीळ भाजून झाली की डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहे. गरम गरम तीळ दळून घ्यायचे आहे, म्हणजे तिळीतील तेल रिलीज झालं पाहिजे. आता चाकूने कापून घेतलेला गूळ दळलेल्या तीळ मध्ये घालून घ्यायचा आहे. मी इथे 100 ग्रॅम तीळ आणि 100 ग्रॅम गूळ वापरलेला आहे. तीळ गुळाच्या पोळीमध्ये गूळ आणि तिळाचं प्रमाण समान असेल तर पोळी व्यवस्थित गोड लागते, अन्यथा पोळी फिकी होण्याची शक्यता असते. तुम्ही गूळ आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकतात. तीळ आणि गूळ पुन्हा एकदा मिक्सर मधून फिरवून घ्यायचा आहे आणि एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. आता पाण्यात भिजत ठेवलेलं कणिक काढून घ्यायचं आहे. 10 मिनिट वेळ पुरेसा असतो कणिक भिजण्यासाठी. कणिकवर थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि कणिक पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. कणिक भिजत ठेवल्यामुळे अगदी मऊ लुसलुशीत कणिक होतं आणि पोळी देखील फार छान बनते, जराही फाटत नाही किंवा तुटत नाही. कणिक बनवून झालं की समान गोळ्यांमध्ये डिवाइड करून घ्यायचं. पुरणाची पोळी करतो त्यासारखं थोडंसं लाटून घ्यायचं आणि त्यात आपल्या आवडीप्रमाणे तीळ आणि गुळाचं सारण भरून घ्यायचं आहे. कणिक एकदम परफेक्ट बनलेलं असल्यामुळे भरभरून सारण वापरलं तरीही पोळी फाटणार नाही आणि अगदी मऊ लुसलुसीत पोळी येते. सारण भरून झाल्यानंतर कणिकच्या कडा एकमेकांना जोडून पॅक करून घ्यायच्या आहेत. अगदी आपण पराठा बनवतो त्या प्रकारे. कणिकच्या दोन्ही साईडला कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पोळी लाटणं सोपं होईल. हलक्या हातांनी पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटायला सुरुवात करण्याआधी तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. पोळी लाटून झाली की तव्यावर टाकून घ्यायची आणि दोघं साईडने खरपूस भाजून घ्यायची आहे. तिळगुळाची पोळी इतकी स्वादिष्ट लागते खाण्यासाठी की तिळगुळाच्या लाडूची चव देखील तुम्ही विसरून जाणार. अगदी परफेक्ट आणि टम्म फुगणारी अशी ही पोळी बनून तयार होते. तुम्ही बघू शकताय कशी काटोकाट आणि टम्म अशी फुगलेली आहे. पोळी भाजून झाली की दोन्ही साईडने तूप लावून घ्यायचे आहे. तिळगुळाच्या पोळीसाठी थोडा एक्स्ट्रा तुपाचा वापर करावा लागतो, ज्यामुळे पोळीची चव अजूनच वाढते. या संक्रांतीला अशा सोप्या आणि नवीन पद्धतीने तिळगुळाची पोळी नक्की बनवून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. माझ्याकडून माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.